तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये चेतीस पटेल ब्लॉग्समध्ये. तर आज आहे बुधवार आणि आत्ता वाजलेत हे बघा 10:11 झालेले आहेत आणि मी आता जस्ट उठलो आहे. आणि आजचा आपला ब्लॉग असेल तो म्हणजे दिवसभरामध्ये काय काय आपण ॲक्टिव्हिटी करतो आहे त्याचा असणार आहे. म्हणजे दिवसभरातले काय घडामोडी आहे ते आज तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आपलं पहिलं काम आहे म्हणजे ब्रश करायचं आपल्याला. ब्रश करून झाल्यानंतर मग आज आहे बुधवार असल्याकारणाने आज आपला मच्छीचा प्लॅन आहे. म्हणजे कंपनीमध्ये जायला मी मच्छी फ्राय करून घेऊन जाणार आहे. आणि हे लाईट सरळ उठल्या म्हणून सरळ लाईट डोल्यावर येते, त्याच्यामुळे डोले उघडत नाहीत पाहिजे. डायरेक्ट असं अचानक हे केल्यासारखं जास्त उजेड पडल्यासारखं होतं, ब्लँक होतं तसं होते. तर चला मी दाखवतो तुम्हाला पुढचं काय. आपल्याला मच्छी मार्केटला जायचं आहे, मच्छी घेऊन यायचं आहे. तेवढं काम केल्यानंतर मग पुढच्या मग गोष्टी आपण बघू काय करायचं आहे ते. चला ब्रश बिश करून झालं आहे आपलं. आणि आता प्रसाद आहे वाटते. प्रसादामध्ये काहीतरी हा नारळी पाक आपला असतो ना, नारळाचा पाक असं काहीतरी आहे. तो आईने आणलेला करून तो खात आहे. थोडासा भूक थोडीशी लागली, पण दूध बीध आहे आपल्याकडे, पण नको आता डायरेक्ट जेवण करून आहे. तर नाश्ता करायचा विचार आहे माझा. म्हणजे काय आपला शिरा विरा काहीतरी, पण जाऊ दे आता. बाजारात जाऊ तेव्हा काहीतरी इकडं खाऊ जमला तर म्हणून खाऊन घेतो पटकन मी. आणि आपल्याला वाटते दुसरी गोष्ट म्हणजे त्या मार्केट पाहिजे आपलं, म्हणजे काय म्हणतो मच्छी मार्केट आहे ना, 11 वाजता मच्छी येते. म्हणजे आपल्या काय बागडा वेगळा खूप पाहिजे असेल तर 11 वाजता येतो. तो लवकर जाऊन काय फायदा नाही, पण काय भेटणार नाही. मग रिटर्न यायला लागेल, वगैरे चिकन विकन आणायला लागेल. त्याच्यामुळे नको. 11 म्हणजे समजा इथून आपण 10:50 पर्यंत निघालो ना तरी पण भेटेल. मग येऊन रिटर्न फक्त आपल्याला आता राईसच बनवायचा आहे. थोडासा राईस बनवतो आज. राईस घेऊन जाणार आहे याच्यावर डब्यावर. चपाती नको आज बोलते, राईसच घेऊन जातो. म्हणजे काय करू, फ्राय पण करून काढून म्हणून जाऊ. आता घेऊन जातो. एवढं लवकर जाऊन काय फायदा नाही आपल्याला. तिथं काय 11 वाजता मच्छी येते मार्केटमध्ये. त्यामुळं नाश्त्याचं बघायला पाहिजे, काहीतरी खायला पाहिजे, कारण भूक लागली. 11 वाजेपर्यंत थांबता येईल एवढ्या याच्यावर वाटत नाही मला. बघू तरी लय झोपलं. चला, तुम्ही आपले इतर ब्लॉग बघितले असेल, त्याच्यामध्ये आपलं म्हणजे आता लोकेशन आपल्या याची चेंज झालेली आहे. तर विषय असा आहे की मी आता झाले असेल दीड महिना व्हायला आला आहे जॉबवर जातो आहे. कारण मध्ये 5 महिने गॅप पडलेले जॉबसाठी. ते सांगायचं तुमचं राहिले, एक सेपरेट ब्लॉग बनवी. म्हणून मी आता स्वतः आपल्याला म्हणजे जेवण, म्हणजे तसं मला जेवण अगदी लहानपणापासून बनवता येते. हा एक फायदा झाला. म्हणजे आईसोबत जेवण मग किचनमध्ये बनवायला, काही इतर कामं करायची घरातली. बाकी काय नाही, बाकी सगळं व्यवस्थित चाललं आहे. आता आपण मार्केटमध्ये मागे गेले ते प्रायव्हेट हायस्कूल आहे. आणि हे गांधी मंदिर आहे आपलं. खादीचं इथे सगळं हे भेटतं, म्हणजे खादीच्या गोष्टी भेटतात. दाखवतो थांबा तुम्हाला. हे गांधी मंदिर आहे. म्हणजे इथे सर्कल आहे, इथे खादीच्या सगळे वाचनालय, गांधी वाचनालय, इथे खादीच्या गोष्टी भेटतात. आणि इकडे आपल्या मार्केटकडे जायला रस्ता. ऊन जास्त आहे आज. ही आपली मागे पेन नगर परिषद. आणि हा रस्ता जायला आहे आपला इथे मार्केटला, मच्छी मार्केटला जायला रस्ता. आणि लास्ट आहे मी बोलायला, भीती वाटते जरा. हा मार्केट आहे, इकडे भाजी बिजी भेटते सगळं.
इकडच्या मागच्या साईडला पण. आणि आपल्या पुढं जायचं इकडे पुढच्या साईडला मच्छी मार्केटमध्ये कोलीवाड्यात चालू आहे. आता आंबे पण आलेत या साईडला. आंबे, काजू, कलिंगड. आणि आता आले आपण मच्छी मार्केटमध्ये. इकडे हा समोरला दिसते हा मच्छी मार्केट आहे कोलीवाड्याचा, पेन कोलीवाडा मच्छी मार्केट. हा आपला आहे मच्छी मार्केट. इकडं मागे इकडे चिकन विकन या साईडला भेटते. इकडे आहे पेन सार्वजनिक कॉलेज आणि इकडे आहे कोलीवाडा. असे आपण हे घेतले बागडे घेतलेत 50चे. बस जाते एकट्याला किती पाहिजे. आता आपण लास्ट आहे थोडं थोडं कॅमेरासमोर बोलायला. तर मी आहे पेन कोलीवाड्यामध्ये. तिथे पुढंच इकडे समोर एक एकविरीचं मंदिर आहे आणि हे मागच्या साईडला तिथे होली असते पेन कोलीवाड्याची. पेनमधले कोण बघत असतील त्याला माहिती असेल. आपला पेनचं मार्केट मेन मार्केट आहे. इकडे दुकान बिकान आहेत. 1 किलो 100ला 5 किलो. हा आहे पेन मार्केट मेन आपला. मागच्या साईडला पण चाललोय मार्केटमधून. ते कपड्याची सगळी दुकानं आहेत इकडे याच्यामध्ये. लोक बघतात पण आता काय ट्राय करायला लागेल. मागे इकडं मिरचीचं पण दुकान. मिरची म्हणजे मिरच्या पण भेटतात. मिरची मार्केट पण आहे मागच्या साईडला. इथून निघतो हे आपलं हे आहे नगर परिषद पेनचे आमचे मेन. आता घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो. आपण पूर्ण रेसिपी बनवायची आपल्याला. कामावर पण जायचं. हे सगळे कपड्याची दुकानं परत लोकल भाजी मार्केट पण आहे तिकडे. फुलांची दुकानं. मेन मार्केट आहे पेनमधलं. आपण मग अशा गेलेलो इकडून सरळ पुढे गेलेलो आणि सरळ आलो तर मग मेन मार्केटमध्ये येतो. आणि आपली नगर परिषद पेंटचा मेन. चला आता घरी आपण. लय धमाल झाला लय धमाल. ऊन लागते बेकार त्याच्यामुळं सगळी अवस्था आहे. ऊन लागते ना त्याच्यामुळं धमाल होते. आणि विषय काय माहिती आहे का, कॅमेरा काढायला म्हणजे असं वाटतं की काढू काय नको काढू काय नको. पण नाही, एक गोष्ट नोटीस केली मी आज. म्हणजे लोकांना आजूबाजूच्या लोकांना काय पडलेलं नसते. तुम्ही कॅमेरा काढलात काय काढला तर बघतील एका क्युरियस नजरेने की मला बोलायला पण हे होते. एवढं चालत जायला लागतं इथून. 15 मिनटाचं अंतर असेल माझं. मग ते ऊन बी नाही लागते त्याच्यामुळं सगळं. तर लोकांचं मग काय एवढं तुम्ही माइंड करत नाही लोक की तुम्ही कॅमेरा काढलाय काय केलं आहे काय हे केलं आहे. एवढं कोण बघत नाही. पण काय विषय मलाच लाज वाटते. आपल्याच लाज वाटते की काढू की नको बाईक काय कोण काय बोलतील काय. म्हणजे कोण बोलणार तर नाही कारण आपण कोणाला काय हे करत नाही. आपलं स्वतः शूट करते. हे बघा तरी हे आपण बागडे आणलेत. हे 50 रुपयाचे एवढे. हे 3 बागडे टोटल आहे. हा एक डोका हा एक डोका एक डोका कुठे गेला हा एक डोका. म्हणजे 50 रुपयाचे 3 दिले. मस्त दिलेत. म्हणजे आता आज आपण काय करू याचे छोटे छोटे पीस त्याचे तळू थोडेसे आणि थोडेसे याची हे करू बनवू काय बनवू ग्रेव्ही बनवू. हे आपल्या आहेत बागडे. मस्त धुवून घेतो आता मी पटकेशी. आता हे आपण क्लीन करून घेते. तर काय करू आपण ह्याच्यातून सेपरेट करू थोडे आपल्याला ह्याच्यासाठी कशासाठी तळण्यासाठी. तर हे मग आपण या त्याचं शेपटी आहे बागड्याचे ते घेतोय तळायला. म्हणजे 4 झाल्यात. तळायला वेगळे घेऊ आपण 5 आणि 6.
अजून एक घेऊ ना, हे राहू दे, एक घेऊ, एक घेऊ. याचं आपण बनवू हे ओलं कालवण आणि याचं आपण फ्राय करू दोनच. माझ्याकडे ट्रायपॉड नसल्या कारणानं इशू झाला आहे. आपण आता याच्यामध्ये काय मीठ मसाला टाकणार आहोत, हळद टाकणार आहोत, सगळं टाकून घेऊ. तर मसाला घेतला आहे आपण, मसाला दोन्ही याच्यात टाकू, याच्यात पण टाकून याच्यात पण टाकू. मला हातामध्ये असं करून मसाला भरायला लागेल, कमी नाही, बरणीतून संपला मसाला. तर इकडे 1 चमचा टाकूया, थोडं जास्त टाकू, 1.5 चमचा, 2 चमचे टाकू. आणि आपला घरचा मसाला आहे, 1 चमचा इकडे, 1 चमचा बस होईल, थोडा अजून अर्धा चमचा. हळद टाकूया. कधी पण हळद थोडी कमीच टाका याच्यामध्ये, म्हणजे काय होतं, जास्त हळद टाकलीत ना मग कडवटपणा लागतो त्याला. बघितलं काय, हे असं एका हाताने धरायचं, एका हाताने कॅमेरा बघायचं कुठे शूट करते, ते हे करत नाही, जमत नाही व्यवस्थित. झालं आपलं काय टाकलं मी आता, हळद टाकलं. ह्याच्यामध्ये आता गरम मसाला टाकणार नाही मी कालवणामध्ये आपल्या. आपण गरम मसाला फक्त याच्यातच टाकू, याच्यात तळायचं जे आहे ना आपल्याला तुकडी, त्याच्यामध्ये गरम मसाला टाकू. ओके, आणि मग टाकू आपण मीठ. मला एका हातात असं धरून काय करायला लागते, हे बघा ह्याच्यामध्ये ठेवले असं, आणि मग हे करतोय, काय करतोय, असं धरून मग एका हातात काढतोय आणि एका हातात टाकतोय, असं झालं ट्रायपॉड नसल्या कारणानं. आता टाकू आपण मीठ, चवीनुसार टाकू, थोडंच टाकतोय, बघ खारबीर झालं तर परत व्हायचा लफडा. एवढं पाहिजेच मीठ, थोडंफार टाकतो. ओके, डन. आपल्या दोन्ही ह्याचे झाले. आता आपल्याला लसूण निवडायला लागणार आहे, कोथिंबीर बघू, हे थोडं काही करून घेऊ, काढून घेऊ ना, त्याला एकजीव करून घेऊया. जरा हे जास्त झालं मला वाटते, काय मसाला बोलतो ना तुम्हाला. ओके होईल, एवढा पाहिजेच मसाला, नाही एवढा मसाला नसला तर कसं व्हायचं, थोडं स्पायसी पाहिजेच ना. आता मस्त आपण याच्यामध्ये हे करू, आणि ओके मध्ये झाले. एका हातात नाही जमत, कसं काय करायचं काय समजत नाही मला. आगरी पद्धतीने बनवणार आहे मी, म्हणजे हे जे आपलं जे कालवण आहे ना, त्याला मी जसं काही ग्रेव्ही, म्हणजे कांद्याची ग्रेव्ही, परत आपल्या ह्याची ग्रेव्ही, कसली ग्रेव्ही, कांद्याची ग्रेव्ही असते, किंवा आपण याचं ग्रेव्ही म्हणतो, टोमॅटोची ग्रेव्ही टाकून बनवतो, तसं काय करणार नाही. नॉर्मल आपलं आगरी पद्धतीने कालवून म्हणून तसं कालवून, त्याची पण भारी छान ग्रेव्ही होते. चला मी आता लसूण निवडून घेतो आपलं पटकन. ते लसूण बेसून काय दाखवत बसत नाही तुम्हाला, तेवढं काही करून बघा तुम्ही, नंतर पुढची काय स्टेप आहे ते सांगतो मी तुम्हाला. आता पण लई मोठा व्हिडिओ होईल आपला ब्लॉग हा, आणि परत तुम्ही पण बोर व्हाल. चालेल, मी लसूण मग हे करतो. आपण फ्रीजमध्ये पहिले हे बघूया आहे का. तर आपल्याला घ्यायला लागेल कोथिंबीर काल आणलेली मी, बघा एवढीच राहिली, ही लागणार आहे आपल्याला कोथिंबीर टाकू. तुम्ही पाहिजे असेल ना तर एक मिरची टाका, मिरची एक वेगळा फ्लेवर येतो मस्त कालवणाला. मिरची टाकलीत ना की जास्त नको, मी एकच घेते मिरची, टाकून ट्राय करा बघा. आणि आपलं हे होतं
त्याकडे आहे काही चिंच नको. तर ही आपली कोथिंबीर आणि एक मिरची टाकतो या कालवणामध्ये. बघा आपण ट्राय करा. म्हणजे ओलं असेल तरच टाका, ओलं सुकं टाकायचे दोघांमध्ये टाकलं तरी चालते, पण मस्त लागतं, भारी लागतं. लाजव मॅरिनेट झालं आहे आपलं कालवणाचं. बघूया पटकन. लसूण निवडलं की झालं कालवण आपलं रेडी. लसूण आपलं रेडी ठेचून ओकेमध्ये. पहिलं आपण कालवण सही करून घेऊया. ठेवले गरम झालं आहे ते आपण सध्या फ्राय करणार आहोत. ते राहू द्या थोडं उशीर, आणि ते मॅरिनेट होईल चांगल्या प्रकारे. गॅस कमी करतो थोडीफार, आणि मग सारखा हातात धरतो बाटली. ते पडली ना तर झाला लफडा व्हायचा. बस तेल झाले तापलं आपलं. म्हणून ट्रायपॉडची गरज आहे हो, मला वाटते. झालं आहे आपलं. थोडं टाकून बघू आपण. एका हातातच आहे, एका हातात असं करायला लागते. एका हातात कॅमेरा, एका हातात एक हात असं टाकून झाला. गरम झालं चांगल्या प्रकारे. थोडं आपण हाय आठ ठेवू. त्याच्यासाठी आपलं हा ठेवला आपण ह्याला. जास्त करपवू नका, म्हणजे नॉर्मल करायचं, करपवायचं नाही. तर हे आपलं हे आहे ते करायचं. थोडं राहिले मसाला राहिले टाकायचा. तरी जास्त वाढू होता आणि आता रात्र होणार आहे. आणि हळद शिजण्यापुरतं पाणी टाकूया, जास्त नको. ओकेमध्ये झाले. आता एक चांगली उकळी येऊ द्या. गॅस थोडी मी कमीच करतो आहे. तुपत आपण फ्रायचा इकडचाही बघूया पटकन. मी मिरची टाकायची राहिली, बघितलं का व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या ह्याच्यामध्ये ना. मिरची माझी कच्ची राहिली, ती कट केली अशी मधीतून. टाकू आपण मिरचूबाई. ही टाकली मिरचूबाई आतमध्ये. आता येईल झकास त्याला. ऑलरेडी तवंग आलाय मस्त. मी आता हे पसारा हे करू नका, बघू नका पसाराकडे, कारण पसारा होणारच आहे. एका हातामध्ये मला शूट आणि कॅमेरा जमत नाही करायला. कोथिंबीर कापून घेऊ आपण पटकन. कोथिंबीर कापतो. चांगला वास सुटलाय मस्त. हा मिरची आणि याचा मस्त झाले आता उठली. अजून एवढं एक 5 मिनटं पण होतं. आता मी काय करतो, थोडीशी गॅस कमी करतो. इकडची थोडी गॅस आपण कमी करू. आता इकडची चालू करू गॅस. तवा ठेवला. ब्लॉग लय मोठं होणार आहे, बघा पण शेवटमध्ये मस्त मजा येतो मला बघायला. चांगलं झालं बघा आपला सेटअप आजचा. तेल आपलं मस्त गरम झाले. गॅस थोडी कमी करू. आपण जो लसूण थोडा ठेवलेला तो टाकू. लसूण काय होतं बघा 12 वाजता. 12 वाजले.
लाजवाब झाले हो. म्हणजे वास तर खतरनाक सुटला. इकडे कालवण पण आपलं रेडी होत आले. अजून मग मी टेस्ट केलं पाहिजे. थोडी वाढवतो आहे कालवण पण होत आले आपलं. आज राडा करते मी, आज जेवते मरणाचा. मस्त झालंय आपलं सगळं. 12 वाजलेत आता. 12 वाजून 4 मिनटं आले. लाजवाब झाले. मग आता मस्त आंघोळ विंघोळ करणार मी आणि निघणार कामावर जाणार. आपण इथंच ब्लॉग म्हणजे आता नंतर थोड्या ब्लॉग एंड करू मला वाटतंय. तुम्ही शेअर करा, लाईक करा, काय बोलते, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेअर करा भाई, मित्रमंडळ एकाने जर 500 लोकांना, 500 नको 10 लोकांना शेअर केलं तर 10 झाले किती, याचे किती जण होते. म्हणजे ठेबे तळेसाठी असं होतं. म्हणजे करा भाई, शेअर बीर करा, सबस्क्राईब करा, सांगा तुमच्या फॅमिलीमध्ये. आपण काय वेगळं काय बनवत नाही आहोत, आपला फॅमिली चॅनल आहे. ब्लॉगच बनवतो आपण, दुसरं काय नाही बनवतो. तर करा शेअर बीर करा. आणि इथं मस्त वास सुटले, मारायचे खमंग, एकदम खमंग वास सुटला. बांगडा फ्राय, बांगडा फ्राय. तुम्हाला सर्वांसाठी थोडाफार बाजूला काढून ठेवून, मला माहिती आहे तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. नसला सुटला तरी कन्सिडर करा की सुटला बघून. थोडाफार बाजूला काढून ठेवीन, नाही काय मला पोट दुखा लागायचा. चला आपले एवढे फ्राय झाल्यानंतर मग आपण ब्लॉग एंडिंगला नाही तर जेवण वगैरे तर ह्याच्याला भेटू. आपली रेसिपी तयार झालेली आहे. आणि आज लई टाईम झाला. आज जर भाकरी बनवायचं असतं ना तर लई माझून मग काय जमलं नसतं आपल्या विषय. आणि इकडे दोन्ही ठिकाणी चालू आहे आपलं कालवण फ्राय, फ्राय फ्राय. हे बघा जरा झणझण झणझण वास येते नुसतं इकडे. एकदम कडक फ्राय करून घेतो, एकदम मस्त झालं, कुरकुरी झालं पाहिजे. म्हणजे वरची लेअर आहे ना ती कुरकुरी झाली ना बागड्याची, भाग शिजवून घेतलं चांगलं, लाजावं लागतं कुरकुरीत बागडा. वरची लेअर बागड्याची भारी कुरकुरीत एकदम मस्त भारी होतं. म्हणजे चांगलं तेल टाकून भाजलंच ना मस्त. काय बरं काय बकवास करते. आपली बागडा फ्राय रेडी. आणि इकडे कालवण हे बघा चढत आणतो. तर आपलं हे बांगडा फ्राय मला बोललं हे बघा कुरकुरीत कुरकुरीत हे मस्त एकदम कडक कडक झालंय. तर हे बांगडा फ्राय आपली कालवण. आणि घेतो थोड्या वेळात जेवण लगेच. चला रेडी, बोथ आयटम रेडी. तर सर्वांनी या जेवायला. काय बसलोय मी जेवायला. आणि आता लाईट कंडिशन थोडं दिसते. तर एवढा घेतलाय भात मी, 2 घेतले फ्रायच्या तुकडे घेतले, कालवण तुकडे बस. कारण डब्या पण घेऊन जायचं आहे आपल्याला. सगळ्याच एकदाच खाऊन जमणार नाही. तर पटकन जेवून घेतो मी, कारण टाईम झाला आहे ऑलमोस्ट 12:20 झालेत. आणि आपल्याला निघायचं आहे. पटकन या जेवायला सर्वांनी, परत बोलायला नको बोलवलं नाही म्हणून. चला आणि माशासारखं जेवून घेतो मी आता. तर मित्रांनो झालं आहे आपलं जेवण आणि निघू आता. थोडंसं आपण कामाला जायला. आपण ऑलमोस्ट आपलं आता आंघोळ करून झालं आहे. 12:57 झालेत. म्हणजे
दुपारचे 12:57 झालेत आणि निघतोय कामावर जायला. ड्रेसअप झालं आहे, पॅन्ट टी शर्ट घातलं आहे आणि थोडा आता गंध लावायचं आहे बाकी. तर एवढ्यापर्यंतच ब्लॉग हा ठेवतो आहे मी. नंतर मग ब्लॉग पुढं आपण काय कामाचा तो विषय आहे राहिला आहे आपला ब्लॉग, तो नंतर हे करू. हे बघा राईस घेतले आज मी. आज डब्यावर राईस घेतले, तुकड्या घेतल्या आपण फ्राय केलेल्या आणि कालवण घेतले. तर तो विषय आपण पुढं हे करणारच आहोत, सांगतो तुम्हाला म्हणजे कसं काय काय ठेवलं काय मला. तर चला एवढ्यापर्यंतच आपण हा ब्लॉग हे करतो आहे. नंतर मग ब्लॉग आपण इथून एंड करू. तर राईस बघितलं तुम्ही, राईस घेतले मी जे करायला. डब्यावर ठेवला आहे कॅमेरा असा याच्यावर ब्लॉग पण होते. तर त्याचं मी सांगणार आहे तुम्हाला काय किस्सा आहे तो. त्याचा सेपरेट ब्लॉग येईल आपल्याला जॉब संदर्भात, काय कुठे जॉब करतो आहे काय करतो आहे तो पण ब्लॉग तुम्हाला मी काय म्हणतो तो पण ब्लॉग बनवणार आहे मी. तर स्टे ट्यून. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल नक्कीच ब्लॉगला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा. 551 सबस्क्रायबर झालेत आपले. अजून 1000 सबस्क्रायबरला किती पाहिजे आपल्याला? 90, 100, इथे 600, 401 सबस्क्रायबर पाहिजेत आपल्याला. आणि प्लस 4000 वॉचर्स पाहिजे. तर करा, सबस्क्राईब करा, शेअर करा चॅनलला सर्व मित्रमंडळीसोबत तुमच्या. आणि असेच नवीन ब्लॉग बघत राहा आपल्या चॅनलवर. सगळे मी शॉर्ट पण टाकतो. बाय द वे शॉर्ट पण टाकतो आपल्या चॅनलवर आपल्या. तर ते शॉर्ट पण हे करत राहा, बघत राहा. केस काय वाढलेत माझे, कापायला झालेत. त्याचे शॉर्टचं पण नोटिफिकेशन म्हणजे ऑल नोटिफिकेशन केलं तर मग शॉर्टचं पण नोटिफिकेशन भेटेल तुम्हाला. ते पण बघत राहा. शॉर्ट पण मध्ये टाकत असतो मी. ज्या ब्लॉग नाही टाकलं तर शॉर्ट टाकत असतो. शॉर्ट बघत राहा. एवढ्यापर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार आहे. आणि नक्कीच रेसिपी ट्राय करा आपली, दोन्ही पण, कालवणाची पण फ्रायची पण. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.